ठाण्यात येऊन नुकतेच 6 महिने झाले होते. शहरातील एका जुन्या चाळीतील आमच्या प्रशस्त खोलीत मी आणि माझी पत्नी राहत होतो, पण माझ्या मनात एक अनामिक हुरहुर होती. ती चाळ, तिथली माणसं आणि त्यांच्यातील गुंतागुंतीची नाती. सगळंच काहीतरी सांगू पाहत होतं. दिसायला मी सतेज आणि शरीरयष्टीने सुदृढ असल्याने अनेकांना आकर्षित करणारी माझी व्यक्तिरेखा होती. वयाची 28 वर्षे पूर्ण झाली होती आणि वैवाहिक जीवनाची 2 वर्षे सुखकर होती, पण एका रिकामपणाची जाणीव कुठेतरी खोलवर रुतून बसली होती. आमच्या शेजारी एक कुटुंब राहत होतं, भैया, भयाणी आणि त्यांचा 20-22 वर्षांचा मुलगा. त्यांचा स्वभाव इतका प्रेमळ होता की त्यांच्या सान्निध्यात आम्हाला घराची उणीव कधीच भासली नाही. दिवसागणिक आमची आपुलकी वाढत गेली आणि लवकरच आम्ही त्या घराचा अविभाज्य भाग बनलो. त्या चाळीत आम्ही आणि भैया-भयाणीच एकमेकांच्या जवळच्या खोलीत राहायचो. भयाणी अधूनमधून आमच्या घरी येत असे आणि तिच्या येण्याने घरात एक वेगळीच प्रसन्नता पसरे. ती अतिशय मनमोकळी होती, तिच्यासोबत गप्पा मारताना वेळेचं भानच नसे. घरात आल्यावर ती माझ्या पत्नीला घरकामात मदत करे आणि माझ्याशी अत्यंत स्नेहाने बोले. तिच्या या वागण्याने आमचं नातं हळूहळू अधिकच घट्ट होत गेलं. भैया बहुतांश वेळा कामासाठी बाहेरगावी असायचे आणि जेव्हा ते घरी असत तेव्हा त्यांच्या वागण्यात एक अनामिक कोरडेपणा जाणवे. त्यांच्या उपस्थितीत भयाणीच्या चेहऱ्यावरची स्वाभाविक प्रसन्नता कुठेतरी हरवून जाई आणि एक प्रकारची उदासी तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसे. त्यांचा मुलगा अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी पुण्यात असल्याने भयाणीला घरी एकटेपणा वाटायचा. अशा वेळी ती आमच्या घरी येऊन वेळ घालवे. मलाही तिच्या आगमनाने आनंद होई, कारण आमचं नातं आता केवळ शेजारधर्म राहिलेला नव्हता, तर त्यात एक मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्याचा ओलावा होता. मी हळूहळू तिच्याकडे आकर्षित होऊ लागलो होतो. भयाणी दिसायला अत्यंत सुंदर होती आणि तिची शरीरयष्टीही भरभरून होती. आता ती आमच्या दोघांशीही इतक्या मनमोकळेपणाने बोलू लागली होती की तिच्या वैयक्तिक गोष्टीही ती आमच्यासोबत सहजपणे सामायिक करत असे. तिला पाहून माझ्या मनात एक अनामिक ओढ निर्माण झाली होती. मी घरीच लॅपटॉपवर ऑनलाईन काम करत असल्याने बहुतेक वेळा घरीच असायचो. भैया आणि माझाही चांगला संबंध होता. जेव्हा ते घरी असत तेव्हा आम्ही सगळे एकत्र बसून गप्पा मारत असू. पण त्यांच्या कामामुळे ते फारसे घरी नसत. भयाणी तिची घरातील सर्व कामे आवरून आमच्या घरी येई आणि माझ्या पत्नीसोबत तासनतास गप्पा मारत असे. त्या दोघींची चांगलीच मैत्री झाली होती आणि भयाणी जवळपास पूर्ण दिवस आमच्याच घरी राही. मी आणि भयाणी आता एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागलो होतो. आमचे सुखदुःख आम्ही एकमेकांशी व्यक्त करत असू आणि एका कुटुंबाप्रमाणे राहत होतो. आमच्यात एक अनुभव आणि प्रेमापुलकीचे अतूट नाते निर्माण झाले होते. भयाणी माझ्याकडे पाहून नेहमी म्हणायची, तुमची पत्नी खूप नशीबवान आहे, कारण तिला तुमच्यासारखा प्रेमळ जोडीदार मिळाला आहे. तिच्या या बोलण्यात एक प्रकारची प्रशंसा आणि अप्रत्यक्ष अपेक्षा लपलेली होती, जी मला नेहमीच भावत असे. काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी आम्ही चौघे चाळीतील गणेशोत्सवासाठी मंडप सजावटीच्या कामात मदत करत होतो. भयाणी उत्साहाने काम करत होती, पण भैया मात्र तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होते. त्यांचे थंडगार वर्तन भयाणीच्या चेहऱ्यावरची चमक हळूहळू नाहीशी करत होते. तिच्या डोळ्यात एक प्रकारची भीती आणि हताशा तरळत होती. मंडपाचे काम आटोपून आम्ही घरी परतलो. भैयांना अचानक एक फोन आला आणि काही महत्त्वाच्या कामामुळे त्यांना लगेच बाहेरगावी जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा फोन ठेवल्यावर भयाणी उदास झाली. तिच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसत होती. मी तिला काळजीने विचारलं, काही अडचण आहे का भयाणी?
तिने हलक्या आवाजात सांगितलं, भैयांना आता लगेच जायचे आहे. तिचं बोलणं ऐकून मलाही थोडं वाईट वाटलं. मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणालो, काही हरकत नाही. भैया आले की आपण पुन्हा असेच एकत्र काम करू. पण ती हळू आवाजात म्हणाली, नाही, आजची संध्याकाळ चांगली होती. ती अशीच संपायला नको होती. तिच्या आवाजात एक प्रकारची नाईलाजाची भावना होती. मी म्हणालो, ठीक आहे. मग आम्ही तिघे गप्पा मारत बसलो. माझ्या पत्नीला तिच्या आईचा फोन आला. तिची आई खूप आजारी होती आणि तिला मदतीची गरज होती. पत्नी फोनवर बोलण्यासाठी बाजूला गेली. तेव्हा अचानक भैयाणी माझ्याकडे बघून हळू आवाजात म्हणाली, तू खूप समजूतदार आहेस आणि तुझा स्वभाव मला खूपच आवडतो. तिच्या त्या बोलण्यावर मी थोडा शांत झालो. मग थोडी हिम्मत करून तिला म्हणालो, भैयाणी, तुम्ही खूप सुंदर दिसता आणि मला खूप आवडता. पण आजपर्यंत म्हणायची हिम्मतच झाली नाही. तेव्हा भैयाणी थोडी लाजली आणि म्हणाली, पण माझ्या या सुंदरतेचा काय फायदा. तिच्या आवाजात एक गहन दुःख दडलेले होते. तेव्हा मी तिला म्हणालो, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला. मग भैयाणी म्हणाली, सगळ्यांना फक्त माझी सुंदरता दिसते, पण माझा एकटेपणा कोणालाही दिसत नाही आणि माझ्या भावनांची कद्र कोणी करत नाही. तिचे ते बोलणं ऐकून माझ्या मनात तिच्याबद्दलच्या भावना अधिकच तीव्र झाल्या. परंतु मी स्वतःला सावरलं आणि तिला म्हणालो, मी काय करू या सुंदरतेचं. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मी तिला पुन्हा विश्वासाने म्हणालो, खरंच भैयाणी, तुम्ही खूप सुंदर आहात. मला तुम्ही खूप आवडता. माझं ते प्रेमळ बोलणं ऐकून ती उत्सुकतेने म्हणाली, खरंच का. तिच्या डोळ्यात एक नवीनच चमक दिसली. मी तिला उत्तरलो, शपथ. तेवढ्यात माझी पत्नी आली. मग आम्ही घरी आलो. माझ्या मनात मात्र भैयाणींचाच विचार घोळत होता. घरी पोहोचल्यावर पत्नी म्हणाली, मला उद्या आईकडे जावं लागणार आहे. मी तिला काळजीने विचारलं, काय झालं. त्यावर ती म्हणाली, आईची तब्येत बरी नाही. मी तिला म्हणालो, ठीक आहे, तू जाऊन येती. गेल्यावर समजलं की ती 5-6 दिवस येणार नाही. तिच्या जाण्याने एक अनोखी संधी माझ्या मनात तरळू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो, चहा घेतली आणि पुन्हा माझ्या खोलीत जाऊन झोपलो, कारण माझे पाय दुखत होते. मी दरवाजा लोटून घेतला होता. मला माहिती होतं भैयाणी येईल. मग जवळपास 10 वाजेच्या सुमारास भैयाणी आली आणि दरवाजा उघडला व माझ्या पत्नीला हाक मारत घरात आली. तिच्या आवाजाने मला जाग आली आणि मी माझ्या खोलीतूनच म्हणालो, ती घरात नाही. माझा आवाज ऐकून बहुतेक भैयाणीला जाणवलं की माझी तब्येत बरी नाही. मग भैयाणी माझ्या खोलीत आल्या आणि मला बेडवर झोपलेलं बघून म्हणाल्या, काय झालं, तब्येत बरी नाही का. मी हळू आवाजात म्हणालो, खूप पाय दुखत आहेत. त्या काळजीने म्हणाल्या, पाय दुखायला गोळी वगैरे घेतली का. मी म्हणालो, घरात गोळीच नाही. त्यावर त्या हळू आवाजात म्हणाल्या, मला म्हणायचंय, मी दिली असती. भैयाणीच्या त्या प्रेमळ बोलण्याने माझं मन भरून आलं आणि मी गप्प बसलो. माझी शांतता पाहून भैयाणी माझ्याजवळ बसली आणि माझ्या डोक्यावर हळूवारपणे हात फिरवू लागली. तिच्या त्या स्पर्शाने मला खूप बरं वाटलं. भैयाणीच्या डोळ्यात माझ्याबद्दलची काळजी स्पष्ट दिसत होती आणि ते पाहून भैयाणीबद्दल माझ्या मनात प्रेमाच्या भावना अधिकच वाढू लागल्यात. असं वाटत होतं की लगेच भैयाणीला मिठी मारावी. तेवढ्यात भैयाणी तिच्या घरी निघून गेली. भैया सकाळीच कामाला निघून गेले होते आणि माझी पत्नी गावी गेली होती. त्यामुळे त्या चाळीत आम्ही दोघेच होतो. मग काही वेळाने भैयाणी माझ्यासाठी गरमागरम नाश्ता घेऊन आली आणि एक आयुर्वेदिक तेलाची बॉटल आणली. माझ्याजवळ येऊन मला नाश्ता दिला. मग मी नाश्ता केला तेव्हा मला थोडं बरं वाटलं. त्यानंतर भैयाणी मला म्हणाली, मी तुझ्या पायांची या तेलाने मालिश करून देते, तुला लगेच आराम वाटेल. मग मी बेडवर झोपलो आणि भैयाणी माझ्याजवळ बसून माझ्या पायांची हळूहळू मालिश करू लागली.
भयाणींच्या हाताचा स्पर्श मला हवाहवासा वाटू लागला. परंतु मला काय होतंय हे समजतच नव्हतं. भयाणी खरंच खूप सुंदर होती आणि तिच्या त्या काळजीने मी तर पुरता भारावून गेलो होतो. भयाणीच्या मनात माझ्याबद्दलची भावना स्पष्ट दिसत होती. भयाणीच्या विचारात माझं दुःख हरवून गेलं आणि तिच्या स्पर्शाने मला एक वेगळाच आनंद मिळाला. बहुतेक मला एकट्याला पाहून भयाणीच्या मनातील अबोल इच्छा जागृत होऊ लागल्या होत्या. भयाणी मालिश करता करता माझ्या पत्नीबद्दल विचारू लागली आणि ती 4-5 दिवस येणार नाही हे कळाल्यावर भयाणी खूप समाधानी झाली. तिच्या चेहऱ्यावर एक गूढ समाधान पसरले. तिने मला उत्सुकतेने विचारलं, फक्त पाय दुखतायत की अजून काही? भयाणीच्या त्या बोलण्याने मी भारावून गेलो आणि भयाणीला हळूवारपणे मिठीत घेतले. तेव्हा भयाणी मला म्हणाली, हे योग्य नाही. तिच्या आवाजात एक प्रकारचा संकोच आणि तरीही ओढ जाणवत होती. तेव्हा मी भयाणीला हळूवारपणे स्पर्श करत म्हणालो, भयाणी, माझी पत्नी गावी गेल्यापासून मला जी मानसिक आणि भावनिक साथ हवी आहे ती मला मिळत नाहीये आणि मला वाटतं की तुमच्या आयुष्यातही भावनिक रिकामपण आहे जे मला भरून काढायचे आहे. मला वाटतं की ती फक्त तुम्हीच देऊ शकता. तेव्हा भयाणीने देखील मला प्रतिसाद दिला. तिच्या मनात दाबून ठेवलेल्या भावनांना जणू वाट मिळाली होती. मग आम्ही सर्व काही विसरून एकमेकात हरवून गेलो. मी भयाणीला माझ्या मनातलं सर्व काही बोलून दाखवलं. मी म्हणालो, भयाणी, मला तुम्ही खूप आवडता. खरं सांगायचं तर मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की एक दिवस तुम्ही माझ्या मिठीत असाल. माझं बोलणं ऐकून भयाणीच्या चेहऱ्यावर एक अनोखं हास्य उमटलं आणि ती म्हणाली, खरं सांगू, मला तर तू इथे आलास त्या दिवसापासूनच खूप आवडायला लागला होतास. आणि मी खूप दिवसांपासून वाट पाहत होते की कधी तुझी पत्नी तुला एकट्याला सोडून जाईल आणि मला तुझ्यासोबत हे क्षण अनुभवता येतील. तिच्या बोलण्यात एक प्रकारची निर्भीडता आणि आशा होती. भयाणीचं बोलणं ऐकून मी तिला अधिक घट्ट मिठीत घेतलं आणि तिच्यावर माझ्या प्रेमाचा वर्षाव करू लागलो. तेव्हा भयाणी पण मनापासून माझी साथ देऊ लागली, कारण भैया नेहमी कामानिमित्त बाहेर असायचे आणि जेव्हा घरी असत तेव्हा त्यांच्याकडून तिला केवळ उपेक्षा मिळत होती. त्यामुळे तिला हवं असलेलं भावनिक समाधान मिळतच नव्हतं. मग त्या दिवशी आम्ही एकमेकांच्या मिठीत हरवून काही काळ एका वेगळ्याच विश्वात रमून गेलो, जिथे फक्त आमची मनं एकमेकांशी जोडली गेली होती. त्यानंतर भयाणी ताजितवानी झाली आणि चहा घेऊन तिच्या घरी निघून गेली, कारण भैया येण्याची वेळ झाली होती. आता मी भयाणीशिवाय राहू शकत नव्हतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा आम्ही एकमेकांच्या सान्निध्यात रमून जात असू. भयाणीला आता भैया घरी आले नाहीत तरी काही फरक पडत नव्हता, कारण तिला हवं असलेलं भावनिक समाधान मिळत होतं आणि ती खूप आनंदी होती. तिच्या आयुष्यात एक नवीन अर्थ आणि आनंद गवसला होता. संदेश, काही नाती शब्दांच्या पलीकडची असतात. ती केवळ भावना आणि आपुलकीने जोडली जातात. कधीकधी आयुष्यात एकटेपणा वाटू लागतो, तेव्हा अनपेक्षितपणे मिळालेली भावनिक साथ जीवनाला एक वेगळाच अर्थ देते. पण अशा नात्यांमध्ये जाणीवपूर्वक संवाद आणि एकमेकांबद्दलचा आदर असणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत ते नाते दोन्ही व्यक्तींसाठी समाधानकारक आणि सुरक्षित राहील. आयुष्याच्या वाटेवर असे भावनिक आधार शोधताना नैतिक मूल्यांचे भान राखणे आणि इतरांच्या भावनांचा आदर करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते, जेणेकरून कोणतेही नाते कोणासाठीही दुःखाचे कारण ठरू नये.